प्रेक्षकांनो, आज तर अर्धा वेळ तुम्ही फायटिंगच बघणार आहात। बयो आणि अभिराम कॉलेजमधनं निघालेले असतात आणि ते गुंड पुन्हा बयोची छेड काढायला तिथे उभेच असतात आणि ते बयोला खूप वाटेल ते बोलताय आणि ती इरा, ती अंकिता आणि ही हेतल तिघी जणी तिथे उभं राहून हे सगळं एन्जॉय करताय। आता तो गुंड बयोजवळ येतो आणि म्हणतो, काय ग, कुठे चाललीस बयो, थांब ना। आणि अभिराम त्यांना आता ओरडायला जातोय। अभिरामला काही ते ऐकवलं जात नसतं। अभिराम त्यांना जाब विचारतोय, काय चाललंय तुमचं इथे। तेव्हा हे म्हणतात, तू कोण आहेस रे मध्ये मध्ये बोलणारा, मी तिचा बॉयफ्रेंड आहे, तू कोण, लागतोस कोण। आता अभिराम म्हणतो, मी पोलिसांमध्ये जाईल, तुमची कंप्लेंट करेल। मग ते गुंड घाबरल्याचं नाटक करतात आणि तो त्यातला जो मोठा गुंड आहे तो बयोच्या जवळ येतो आणि तिची ओढणी धरतो। मग तर अभिरामला खूप चीड आली आहे त्या गुंड्याच्या ह्या कृत्याची आणि आता तो त्यांच्याशी फायटिंग करायला भिडलाय। आता सुरुवातीला तर त्याने बरंच वेळ त्यांना मारलंय, पण ते तिघं असल्यामुळे ते या अभिरामला जास्ती त्रास द्यायला लागतात आणि खूप जोरजोरात हाणामाऱ्या करायला लागतात। बयो मदतीसाठी आवाज देत असते आजूबाजूच्या लोकांना, पण कोणीही बयोच्या मदतीला येत नसतं। सगळेजण फक्त उभे राहून मज्जा बघतात। इरा, अंकिता, हेतल त्या तर बयोला ओळखत असून सुद्धा बयोच्या मदतीला आल्या नाहीये। आता जरा जास्ती झालंय, कारण आता अभिराम खाली कोसळलाय। बयोला आता तिची आई आठवते। भारतीताईंनी एकदा हॉस्पिटलमध्ये असताना गुंडांना असंच पिटाळून लावलं होतं। प्रेक्षकांनो, आठवतं ना तुम्हाला। बयोला तो प्रसंग आठवलाय आणि तिच्या लक्षात आलंय ते, आणि तिने तिच्या आईच्या वळणावर जाऊन त्या गुंडांची चांगलीच धुलाई केली आहे। संकट कितीही मोठं असलं तरी त्याला कधीच घाबरायचं नसतं। बयो जेव्हा त्या गुंडाला मारत असते तेव्हा तो गुंड तिला म्हणत असतो, ए तू पोरगी आहेस ना, तुझ्या हातात चमचा आणि लाटणं शोभतं। पण बयो म्हणते, तुला काय वाटलं, पोरींना हलक्यात घेतोस काय, अरे आमच्या हातात तलवार आली ना तर आम्ही युद्धाला सुद्धा सामोरं जाऊ शकतो, समजतोस काय तू मला। आणि बयो जे धपाधप हाणते, एक सेकंद सुद्धा थांबत नाही ती मारायची आणि मारताना बडबड सुद्धा करत असते। लाजा वाटत नाही तुम्हाला, थोड्याशा पैशासाठी इमान विकतात, तुम्हाला काय वाटलं, मला माहिती नाहीये तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलंय, तुम्हाला तर मी आज सोडणार नाहीये। आता यापुढे ना 4 वेळेला नाही 100 वेळेला विचार करतात मुलीची छेड काढताना। आता त्या गुंडांना सहन होत नाहीये मार आणि ते पळून जातात। आता अभिराम जवळ गेली आहे बयो आणि मग बघणारे लोक तिथे येतात आणि म्हणतात, चला चला या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करा, खूप लागलंय त्याला। बयो त्यांना हात जोडून नमस्कार करते आणि म्हणते, बस बस, नकोय तुमची मदत, जर मगाशीच मदतीला आला असतात ना तर हे झालंच नसतं। तुमच्यासारखे लोक बघ्याची भूमिका घेतात ना, म्हणूनच हे सगळं घडतं। एका मुलीची छेड काढत होते ते गुंड, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही। तुमच्या टोळक्यातून एखादा जरी त्या गुंडांना सामोरा गेला असता ना तर त्यांची हिंमत नसती झाली मुलीची छेड काढायची। काही गरज नाहीये तुमच्या मदतीची। आता इरा मात्र टाइमपास झालाय म्हणून आता निघून गेली आहे। कॉलेजला गेल्यावर आता ही हेतल उगाच बडबड करत असते, बाबा मला तर फार भीती वाटली त्या बयोची, तिने काय चंडिका रूप धारण केलं होतं। ए इरा, आता मी काय तुझे कामं करणार नाही बाई, मला तर फार भीती वाटली आहे। पण इरा तिला मोटिवेट करते, अगं असं काय करतेस, तुझा पण फायदाच आहे की नाही, तुला नकोय ना ती जॅकफ्रूटवाली। पण आता ही हेतल म्हणते, नको रे बाबा, कृष्णा आम्हाला वाचव त्या पोरीपासनं, झोपेत आम्हाला मारून बिरून टाकलं तर आम्ही सोबत राहतो बाई तिच्या। इरा म्हणते, ए वेडी आहेस का गं हेतल, तू सिनियर आहेस ना, सिनियर लोक कुठे घाबरतात का ज्युनियर लोकांना। आणि हिला हिच्या सिनियर पदाचा जरा जास्तीचा अभिमान आहे आणि मग लगेच ती पण झाडावर चढते आणि म्हणते, हो बरोबर बोलतेस तू इरा, मी सिनियर आहे आणि मी ज्युनियरला घाबरत नसते। आता पुढे आपण बघतोय रमाकांत सुद्धा या गुंडांची धुलाई करतोय, कारण त्याचे पैसे बुडलेत ना, म्हणून बिचारा 1-1 रुपयासाठी काय सांगू, आता गौतमीकडे हात मागत असतो। त्या गुंडांना तो म्हणतोय की, काय रे त्या चिलटासारख्या पोरीला घाबरलात। त्यातला एक गुंड म्हणतो, तुम्हाला काय माहिती सेठ, आहो तुम्ही म्हणला होता ती पोरगी गावाकडून आली आहे, पण ती पोरगी कसली सॉलिड आहे, साधी बिधी नाही आहे ती, तुम्हाला काय लागतं इथे उभं राहून बोलायला। आता रमाकांत म्हणतो, चल चल माझे पैसे दे मग वापस। त्यातला तो मोठा गुंड म्हणतो, कसले पैसे, काय पैसे, आमचा एक माणूस ॲडमिट झालाय तुमच्यामुळे दवाखान्यात, किती मारलाय त्या पोरीनं, पैसे बिसे काही मिळणार नाहीये तुमच्यामुळे, खूप मार खाल्लाय आम्ही विनाकारण, आता बिलकुल तुम्हाला पैसे देणार नाही आम्ही। आणि ते गुंड तिथून निघून जातात। रमाकांत विचार करतो, आता या बयोला तर मी सोडणार नाहीये, रमाकांत काय चीज आहे ना ते दाखवेलच मी तिला। हा डायलॉग कमीत कमी 1000 वेळेला म्हटला असेल तो, असो। तर आता बयोने त्या अभिरामला आणलंय दवाखान्यामध्ये फर्स्ट एडसाठी आणि तिथे त्या सविता मावशीच असतात। बयोने झालेला प्रकार त्यांना सांगितलाय, पण आता बयो सहज त्यांना ते फर्स्ट एड करत असतात त्या अभिरामला आणि विचारते, खरंच
खरंच तुम्ही माझ्या बाबाला बघितलं नाही आहे का सविता मावशी? त्या खूप चिडतात बयोवर आणि म्हणतात सांगितलं ना तुला नाही बघितलं म्हणून. पण बरंच झालं अभिराम तू त्या लोकांना मारलंस. आता तेवढ्यात ते पोटे सर आले प्रेक्षकांनो. आणि तुम्हाला काय सांगू मी, खरं तर मला प्रत्येक वेळेला नकारार्थी बोलायला आवडत नाही, पण काहीच्या काही बोललेत ते आज. आणि त्या अभिरामला म्हणतात की कॉलेजला मारामारी करता, आता तुझ्या वडिलांना बोलव नाही तर तुला लेक्चरला बसू देणार नाही. आणि त्याचे वडील आलेत आता अभिरामचे आणि त्याच्या वडिलांना तर काही पण सांगितले प्रेक्षकांनो त्यांनी की आता तुमचा मुलगा म्हणजे ठीक आहे पण त्याने जे केलं ते चांगलं केलं आहे ना, बयोला त्याने वाचवलं आहे, म्हणजे ते गेलं कुणीकडे. आता तो अभिराम म्हणत असतो सर ते गुंड बयोची छेड काढत होते, मी बयोला म्हणजे सरस्वतीला मी वाचवायला गेलो म्हणून मारामारी झाली. पण आता हे सर म्हणत असतात पण तू असं मारामारी करायची काय गरज आहे, तू हुशार मुलगा आहेस आणि तू जेव्हा पाहतो तेव्हा सरस्वतीसोबत का असतो, हे आपलं रेप्युटेड कॉलेज आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये अशा हाणामाऱ्या चालत नाही. तो अभिराम म्हणतो हो सर पण मी पोलीसमध्ये कंप्लेंट करणार होतो, पण तेवढ्यात जर त्यांनी सरस्वतीला काही केलं असतं तर. तेव्हा लगेच हे त्याच्या वडिलांना म्हणतात बघा सर तुम्ही खूप पैसे खर्च करत असाल ना याच्या शिक्षणावर आणि हा इथे येऊन हा असा वागतो, जेव्हा बघाव तेव्हा ह्या सरस्वतीच्याच मागे असतो तो. आता बयोला नवलच वाटत असतो की हा बाबा कुठे काय बोलतोय. नाही म्हणजे मी तिचे एक्सप्रेशन बघतीये प्रेक्षकांना म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि अभिरामच्या वडिलांनाही ते पटलंय कारण त्यांना त्या प्रकारे सांगण्यात आले. ते म्हणतात की बरोबर आहे सर तुमचं, मी याच्या शिक्षणासाठी 40 लाखाचं कर्ज घेतलंय, एकुलता एक मुलगा आहे माझा, याला जर काही झालं असतं आज तर आम्ही कोणाकडे बघायचं. काय रे अभिराम तुला कळत नाही का, आपण मध्यमवर्गीय लोक आहोत, पोटाला चिमटा काढून जगायची सवय असते आपल्याला आणि तुझे हे असे वागणे शोभते का तुला. ते पोटे सर म्हणतात नाही एवढं काय तुमच्या दोघांमध्ये चालतं रे, काय नातं काय आहे तुमचं. आता बयो म्हणते सर काही पण बोलू नका, काहीही नाही आहे आमच्यामध्ये. पण ते पोटे सर बयोवरच डाफरतात म्हणतात ए तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस ग, आणि मुळात तू मोलकरणीची कामं करतेस त्यामुळे तुला ना हे शिक्षण घ्यायचं आहे की नाही ते ठरव आधी, नाहीतर ती मोलकरणीचीच कामं करत बस आणि तुझ्या गावाकडे चालली जा तुझं सगळं सामान गुंडाळून. म्हणजे प्रेक्षकांनो बयोने तिचा चरितार्थ सुद्धा चालवायचा नाही आहे का, आणि कोणी अधिकार दिला बयोने हे काम करायचं की नाही करायचं हे या सरांना बोलायचा. खरं तर ना जरा विचार करून बोललं पाहिजे या मालिकेमध्ये, मला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे पण खरंच काही पण दाखवत आहेत. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू फायनली पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय त्या सविता सिस्टर बयोला आता टाळत असतात, त्यामुळे बयोचे विचार करण्याचे चक्र जरा वाढलेत की आता ह्या सविता का ओरडतात माझ्यावर, यांना नक्कीच बाबाविषयी माहिती आहे आणि ते गुंड रमाकांतने का माझ्यावरती सोडले होते, हे काहीतरी गौड बंगाल आहे. बाबा आता लवकरच मिळतील पण आता हे सगळं बाबांच्याच बाबतीत असावं असं बयोला वाटतंय. प्रेक्षकांनो मला ही मालिका खूप आवडायची, मी अगदी पहिल्या भागापासून ही मालिका बघते, पण कधी कधी असं काहीतरी दाखवतात ना की एकदम मूड नाराज होऊन जातो. असो तर तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.